दिनांक 18 जूनला बुलढाणा वकील संघाच्या वतीने चीनचा निषेध व चीनी उत्पादक वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला। याकरिता बुलढाणा जिल्हा बात कौन्सिलच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निषेध व चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या एकामताने ठराव पारित करण्यात आला। सभेच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट विजय सावळे हे होते। ॲडव्होकेट प्रदीप कविमंडल यांनी ठराव मांडला। त्यास ॲडव्होकेट DS चव्हाण व ॲडव्होकेट NB साखरे यांनी अनुमती दिली। यावेळी बुलढाणा जिल्हा वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सचिव ॲडव्होकेट अमर इंगडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रेठे, ॲडव्होकेट शर्वरी तुपकर, ॲडव्होकेट आरिफ सय्यद, ॲडव्होकेट सुजित राठोड, ॲडव्होकेट जयंत जोशी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। सभेची सांगता भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी सदस्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत सुरक्षित अंतर ठेवून सभेत सहभाग नोंदविला। चायनाने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या अनुषंगाने भारतीय जे जवान त्या ठिकाणी शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज बुलढाणा जिल्हा वकील संघाची सभा या ठिकाणी घेण्यात आली व सर्वांनी त्या ठिकाणी चीनचा एकमताने ठराव घेऊन तसेच चीनच्या मालावरती बहिष्कार करण्याचा ठरावसुद्धा एकमताने घेऊन त्या ठिकाणी तो पारित करण्यात आला व सन्माननीय जे सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी ही सभा या ठिकाणी शोक संवेदना व्यक्त केल्या। पालान सीमेवर जो चीनतर्फे भ्याड हल्ला करण्यात आला त्यामध्ये आपल्या देशाचे 20 सैनिक व अधिकारी हे हुतात्मा पत्करलेले आहे। त्या हल्ल्याबद्दलचा आम्ही बाहरूमतर्फे निषेध केलेला आहे। तसंच हे सुद्धा आवाहन केलेलं आहे की बाहरूमतर्फे शहीद निधीला जास्तीत जास्त आपण सहकार्य करावं। त्याप्रमाणे बऱ्याच लोकांनी आज शहीद निधीमध्ये त्यांचं योगदान जमा केलेलं आहे आणि हे नेहमी करता चालू ठेवणं आपल्याला भाग आहे। आणि यानंतर माझं स्पष्ट आव्हान आहे लोकांना, वकिलांना, पक्षकारांना व नागरिकांना त्यांनी कुठलीही चीनी वस्तू आजपासून स्वीकारू नये व चीनी वस्तूवर पूर्णपणे बहिष्कार घालावा। त्यामुळे आपल्याला आर्थिक क्षेत्र जे आपलं ते समृद्ध होईल आणि आपल्या इकडच्या लोकांना त्याचा रोजगारसुद्धा त्यामुळे उपलब्ध होईल। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।